भंडारा जिल्ह्याला उद्योगात अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केले। भंडारा जिल्ह्यात धान, रेशीम साड्या तसेच पितळीचा पारंपरिक उद्योग वाढविण्यासाठी सूक्ष्म, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केले। एमएसएमई क्षेत्रावर भर देऊन त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी इग्नाइट महाराष्ट्र 2024 या अंतर्गत जिल्हानिहाय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 8 जुलै 2024 रोज सोमवारला सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील नियोजन भवनात करण्यात आले होते। यात डॉक्टर पडोळे बोलत होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी आसिया पठाण तर विशेष अतिथी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, सहसंचालक गजेंद्र भारती यांच्यासह मैत्री विभाग मुंबई, निर्यातीकरिता DGFT नागपूर, भांडवलाकरिता SIDBI तसेच IDBI यशस्वी उद्योजक उपस्थित होते। जिल्ह्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम आणि निर्यात वृद्धीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरिता राज्य तसेच केंद्र शासनाच्या विविध विभाग त्यांचे उपक्रम आणि योजना संचालनालयामार्फत राज्यात राबवत असणाऱ्या सर्व योजनांची माहिती भारती यांनी दिली। यावेळी पितळी उद्योगाविषयी उद्योजक पंकज सारडा तर DGFTच्या योजनांविषयी स्नेहल ढोके यांनी विस्तृत माहिती दिली। उद्योगांसाठी मूलभूत सोयी सुविधांशिवाय जिद्द पाहिजे, त्यासाठी अशा कार्यशाळांचे आयोजन केले पाहिजे असे आसिया पठाण यांनी सांगितले। कार्यक्रमात विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला माविमच्या महिला तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक आणि महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या।